ओम विश्वानि देव सवितर दुरितानि परासुव यद्भद्रं तन्नासुव। ओम स्वस्ति मात्र उत पित्रेण अस्तु स्वस्ति गोभ्यो जगते पुरुषेभ्यः विश्वं सुभूतं सुविदत्रं अस्तु योगेव दृश्येम सूर्यम्। ओम शांति शांति शांति। सर्वच श्रोतेजनांना नमस्ते। तसेच या कोरोना निवारण जनजागृती अभियानाचं आयोजन करणारे महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे सर्वच पदाधिकारीगण, सर्वच कार्यकर्तागण आणि या वेबिनारचे विशेष आयोजक या सर्वांना नमस्ते करतो आणि मी माझ्या विषयाला आरंभ करतोय। महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेने एक सुंदर उपक्रम गेल्या 1 तारखेपासून सुरू केलेला आहे। त्याच्या पाठीमाग एक चांगली भावना आहे। कोरोनाचा काळ आहे, लॉकडाऊन आहे, अर्थात सर्व जनता महाराष्ट्रातली विशेष करून नजर कैदेत आहे। घरीच बसून राहायचं आहे, बाहेर जायचं नाही। आणि 1-2 दिवस नाही, महिन्यांशी अशा प्रकारे घरात बसून राहणं ही सोपी गोष्ट नाहीये। अगदी वैताग येतो, वैतागून जातो माणूस, अशी ही स्थिती आहे। त्यात पुन्हा सारख्या कोरोनाच्या बातम्या, त्याच्यानं मन जे आहे ते भयग्रस्त होतं। एक संकट स्थिती आहे, संकटाची स्थिती मध्ये लोकांना वेळ आहे, वेळ तर म्हणून सभे हे जागृतीचं क्रम आहे, त्याचं आयोजन केलेलं आहे। आणि या एक सुवर्ण आणि म्हणून शास्त्रीजी, आवाज खूप ब्रेक होतोय, नेटवर्क बहुतेक नाहीये व्यवस्थित। शास्त्रीजी डिस्कनेक्ट झालेले आहेत, 1-2 मिनिट आपण थांबू। आणि इतर सर्वांना विनंती आहे की आपला व्हिडिओ जो आहे तो बंद ठेवायचा आहे। नेटवर्क मुळे डिस्कनेक्ट झालेत शास्त्रीजी, थोड्या वेळात आपण लगेच सुरू करू। तर मी हे सांगत होतो, शास्त्रीजी थोडासा वेळ जास्त घ्या आज। शास्त्रीजी आपला वेळ थोडासा जास्त घ्यावा, 7:15-7:20 पर्यंत सुरू द्या।
हो ठीक, धन्यवाद ठीक. धन्यवाद. तुम्ही माझं टेन्शन कमी केलं. तर मी हे सांगत होतो की कोरोना हे संकट निश्चितच आहे, परंतु संकट आहे म्हणून हताश होणं, निराश होणं, चिंतित होणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. जिंदगी करती ही रहती है मुसीबत पैदा, बाखुदा उसमें भी कर लेते हैं लज्जत पैदा, असं एका शायरनं म्हटलेलं आहे. जसं दूध फुटलं की दूध फुटलं म्हणून रडत बसण्यापेक्षा किंवा अमक्यामुळे फुटलं, तमक्यामुळे फुटलं, दूध फुटलं म्हणून एवढं नुकसान झालं असं म्हणण्यापेक्षा एखादी जी अनुभवी स्त्री घरामध्ये आहे ती काय करते, त्या फुटलेल्या दुधाला फेकून देत नाही, तर त्या दुधातलं पाणी काढते आणि जो दुधाचा घट्ट भाग आहे त्याच्यामध्ये विलायचीची पावडर आणि साखर घालून त्याचा गोड पदार्थ बनवून उपयोगाला आणते. तसं संकट जी आहेत, संकटाला आपण किंवा ह्या महामारीला आपण संकट न समजता एक संधी समजावी. जसा एखादा विद्यार्थी वार्षिक परीक्षेला संकट समजत नाही, तो पुढे जाण्याची संधी समजतो त्या वार्षिक परीक्षेला आणि हसत जो आहे तो परीक्षा देतो, आनंदानं तो देते. आणि ज्यांना वार्षिक परीक्षा हे संकट वाटते ते विद्यार्थी मग जीवनामध्ये नापास होऊन जातात. तर मला हे सांगायचं आहे, कोरोना आला आणि जो येतो त्याला जावंही लागतं, कधी ना कधी तो जाईलही, परंतु त्याच्या भीतीनं चिंताग्रस्त होणं किंवा सरकारनं लॉकडाऊन केलेलं आहे, संचारबंदी केलेली आहे, नजरकैदेत आम्हाला सगळ्यांना ठेवलेलं आहे म्हणून सरकारच्या नावानं बोटही मोडायचं काही कारण नाही. तर ही संकट काहीतरी सांगण्यासाठी आपल्या समोर येतात. तर त्या संकटातून आपल्याला कुशलतेनं पार व्हावं लागतं आणि त्याचा प्रयत्न आपण सतत करत राहायला पाहिजे. जीवनामध्ये संकट अडचणी ह्या येतातच. अडचणीचं येणं हे पार्ट ऑफ लाईफ आहे आणि त्या संकटातून तांत्रिक अडचण आहे, नेटवर्क इश्यूजमुळे कदाचित मध्ये मध्ये आपल्याला अडचण येणार आहे. आज गोष्टी की वाईट गोष्टी असतात त्या आपण कशा घेतो, त्यांना आपण कसं पाहतो याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. गुरुकुलाला दूध देणारी गाय दिली, शास्त्रीची आवाज खूप ब्रेक होतोय. बाहेर म्हणजे जागा बदलता आली तर चांगलं राहील. आतमध्ये जर नेटवर्क नसेल तर कृपया बाहेरच्या खोलीत आलेलं बरं त्यांनी राहील. आपल्या गुरुकुलाला गाय दान दिलेली आहे. गुरुजी म्हणाले फार चांगलं झालं, सगळ्यांना आता दूध पिता येईल. परंतु एक 2-4 महिन्यानं पुन्हा तो व्यक्ती ती आपली गाय परत घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर मुलाला वाईट वाटलं. मुलगा पुन्हा धावत आचार्यजीकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी त्या व्यक्तीनं आपली गाय परत नेली. गुरुजी म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास वाचला. म्हणजे पाहण्याची जी दृष्टी आहे किंवा संत तुकारामाचं ते वचन सगळ्यांनाच माहिती आहे, बरे झाले देवा निघाले दिवाळी. दिवाळ निघाल्यावर माझं बरं झालं असं कोणी म्हणत नाही.
परंतु ज्यांच्याकडे दिव्य दृष्टी आहे, या संकटांना पाहण्याचा एक स्वच्छ दृष्टिकोन आहे, किंवा त्याची जी दुसरी बाजू आहे ते पाहणार. मी आता मध्येच कसं करायचं, उघडून तर सगळं. तर हे असणं अत्यंत महत्वाचं आहे. संत तुकाराम महाराजांचं दिवाळं निघालं, त्यांनी मला बरं झालं, नाहीतर हे संपत्ती त्याचं रक्षण करणं, त्यांना सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या असत्या. परंतु आता ह्या संपत्तीचं रक्षण करण्याची भानगडच राहिलेली नाही. आता मी हे परमात्मा तुझ्या भक्तीसाठी मोकळा झालो. कथा कीर्तनाच्या माध्यमातून अज्ञानी जनतेला ज्ञान देण्यासाठी आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे, असा सकारात्मक विचार त्यांनी केला. तसाच काहीतरी विचार, याचंच नाव आहे जागृती. असाच काहीतरी चांगला विचार श्रोत्यांना दिला जावा आणि त्यांच्या जीवनाला उभारी यावी, त्यांच्या जीवनाचं कायापालट व्हावं, त्यांना ह्या कोरोनाचा लाभ व्हावा. या व्याख्यानाच्या माध्यमातून जे जे लोक विद्वानांची व्याख्यान ऐकत आहेत, त्यांना असं वाटायला हवं की कोरोना आला, लॉकडाऊन झालं, ते बरं झालं, आम्हाला काही चांगले विचार ऐकायला मिळाले, चांगले मार्गदर्शन प्राप्त झालं, आणि त्यामुळं आम्हाला आमच्या जीवनाला काहीतरी कलाटणी मिळाली, आमची जीवनाची दिशा बदलली, एक योग्य वाटेवर आता आम्ही वाटचाल करू लागलो. हा जर कोरोना नाही आला असता, लॉकडाऊन जर नाही लागलं असतं, तर कुणाला वेळ होती वाचायला आणि ऐकायला, आणि हे जर आम्हाला वाचायला ऐकायला मिळालंच नसतं, तर आमचं जीवन हे घाण्याचा जो बैल असतो ना, बस त्या बैलाप्रमाणे फिरत राहिलं असतं घाण्याभोवती. आमच्या जीवनात काही परिवर्तन झालं नसतं, काही उन्नती झाली नसती. वाटायला हवं असं योग्य मार्गदर्शन हेही अत्यंत महत्वाचं असतं. महर्षी दयानंद म्हणतात की आर्य समाजाची जी संस्था आहे, ही संस्था जगावर उपकार करण्यासाठी मी स्थापन केलेली आहे. आणि उपकार करायचे म्हणजे धन देऊन, अन्न देऊन, कुठल्या वस्तू देऊन, जमीन देऊन उपकार केला जाऊ शकत नाही, आणि किती देणार आपण. परंतु जर उत्तम विचार जर एखाद्या व्यक्तीला दिले, योग्य मार्गदर्शन त्या व्यक्तीला दिलं, तर त्या विचाराच्या आधारावर त्या व्यक्तीचं जीवन बदलतं. मन के बिगड़ने से बिगड़ता है आदमी, सुधरा अगर मन तो आदमी सुधर गया असं म्हणतात. हे विचारच माणसाला बिघडवतातही आणि त्याची सुधारणा ही करणारे तेच असतात. एक कुंभार जो आहे, कुंभारांना चिलीम चुट्टे होते ना, पूर्वी लहानपणी आम्ही बघायचो, लोक चुट्टे ओढायचे. तर चुट्टे करण्यासाठी त्यांनी माती तयार केली, चिखल तयार केला, आणि तो त्या फिरत्या चाकाजवळ बसला, त्याच्यावरती माती ठेवली, आणि आता चुट्टे तयार करणार. एवढ्यात त्याच्या पत्नीनं विचारलं की काय बनवणार आहात तुम्ही? तो म्हणाला मी चुट्टे बनवणार आहे, चिलीम बनवणार आहे. तिनं म्हटलं चिलीम कशाला बनवता, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोकांना थंड पाणी हवं असतं प्यायला, तर त्याच्यासाठी तुम्ही सुराई बनवा, डेरे बनवा, जेणेकरून त्याला ग्राहकी मिळेल आणि लोकांना प्यायला थंड पाणी मिळेल, त्यांची तहान जी आहे ते भागेल. आणि हे पत्नीचा सल्ला ऐकून त्या कुंभाराचं मन किंवा विचार बदलला.
आणि त्यांनी चिलीमऐवजी मातीचे डेरे बनवले, सुराई बनवल्या आणि त्या बाजारात घेऊन गेला. त्याला खूप काही ग्राहकही मिळालं, लाभही झाला. तर या ठिकाणी तो पुन्हा विचार करतो की या डेऱ्यानं लोकांची तहान भागली, एक चांगलं पुण्याचं काम माझ्या हातून घडलं. मी जर चिलीम किंवा चुट्टा बनवला असतो तर हे लोक त्या चिलमीमध्ये तंबाखू घालून आग लावून त्याचा धूर करत राहिले असते आणि सारं वातावरण दुर्गंधित करून टाकलं असतं. त्यांचंही आरोग्य बिघडलं असतं, दुसऱ्यांचंही बिघडवलं असतं. एकंदरीत त्याच्यामुळं माझ्या हातून पाप घडलं असतं. पापाला किंवा चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम माझ्या हातून घडलं असतं. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे विचार बदलला की किती मोठं परिवर्तन जीवनामध्ये होतं, त्याचं एक उदाहरण आहे. तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा असाच विचार करायचा. बाकी हा कोरोना कसा आला, त्याला कोण जिम्मेदार आहे याची चर्चा करण्यात अर्थ नाही. कोरोना आलाय ना, आणि मग त्याच्यावर सरकार आपल्या स्तरावर उपाययोजना करतं, त्याचं आपण पालन करावं, त्याचं स्वागत करावं. आणि या उपर आपल्याला सुद्धा आपली सुद्धा मानसिक तयारी असायला हवी की मी सुद्धा कोरोनाशी लढेन. मी प्रथमतः असा प्रयत्न करेन की माझ्याकडे कोरोना येणार नाही, आणि आलाच तर मग त्याचे उपाय आहेत, औषधाचा उपचार आहे, तेही मला घ्यायचं आहे आणि त्यातून मला कोरोना मुक्त व्हायचंय. मी तो प्रयत्न करेन. आणि यापुढेही अशा प्रकारचे जे महामारी आहेत त्या कधीच येणार नाहीत, याच्यासाठी सुद्धा मला काहीतरी धडा शिकला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मला सावधान राहिलं पाहिजे, माझ्या बांधवांनाही सावधान केलं पाहिजे. अशा प्रकारचा एक विचार, सकारात्मक विचार त्यातून घेतला पाहिजे किंवा त्याबद्दल तसा विचार आपण केला पाहिजे. मी आता जसं म्हणालो की हे जे संकट आलंय हे निश्चितच दुःखदायक आहे, त्रासदायक आहे, हानिकारक आहे, कष्टदायक आहे. परंतु या दुःखाला दूर करायचा एक उपाय आहे. मी दृष्टांत देऊ लागलो, छोटे छोटे उदाहरण. एक माणूस परमात्म्याकडे गेला आणि परमात्म्याला म्हणाला की हे परमात्मन, मी ज्यांच्यावर प्रेम करतो ती माणसं माझ्यावर नाराज होतात आणि माझ्या जवळ येत नाहीत. मी ज्या माणसांना माझं माणूस, आपलं माणूस समजतो, ती माणसं माझ्यापासून दूर दूर निघून जातात. याचं मला दुःख होतं. त्यावर परमात्म्याने उत्तर दिलं की दुःख होतंय ना तुला, मग असं कर, हे जे दुःख आहे त्या दुःखाला तू जवळ कर, आपलंसं कर, आपलं मान, म्हणजे हे दुःख दूर होऊन जाईल. येतंय का लक्षात याच्यामधली खोज? की मी ज्याला आपलं माणूस मानलो ते दूर गेले, तसं दुःखालाही आपलं समजलं की तोही दूर होतो. म्हणजे त्याची तीव्रता कम होते की हे जे काही संकट आले ते माझ्यामुळं आलेत, माझ्या कर्मामुळं आलेत, मी कुठंतरी त्याच्यासाठी जबाबदार आहे. हा जर विचार आला तर त्याची दाहकता कम होते. आणि जोपर्यंत आपण अशा दुःखांना जवळ करत नाही किंवा दुःखांना चॅलेंज देत नाही, आव्हान देत नाही, तोपर्यंत दुःख आपल्याला त्रास देत राहतात. परंतु आपण जर दुःखाचं स्वागत करायला शिकलो, एक कवी म्हणतो, भाग्य से कह दो जी चाहे हमको सताए और दुखों की बिजलियां हम पर गिराए, वैर और विरोधों से नहीं है त्रास हमको,
कष्ट सहने का निरंतर हो चुका अभ्यास हमको. किंवा एक मराठी कवी म्हणतो की दुःख येऊ म्हटले तर खुशाल येऊ द्यावे, सर्वांनीच नाकारले तर त्यांनी कुठं जावे. दुःख एक अशी गोष्ट आहे की तुम्ही मान न मान मेहमान, तुम्ही त्या दुःखाला या म्हणा की न म्हणा तो येतोच. आणि मग त्या दुःखाला भिवून पळून जाणं हा त्याचा उपाय नाही, तर त्याला त्याचा सामना करणं, त्याच्याशी मैत्री करणं हे महत्वाचं असतं. कारण दुःख हे जे आहेत हे दुःख आपले शत्रू नाहीत हे लक्षात घ्यायचं. संकट दुःख म्हणजे जागृती, हे आपल्याला जाग करण्यासाठी येतात. आणि सुख म्हणजे निद्रा, झोप, बेसावधपणा. आणि बेसावधपणामध्ये काही धोका होऊ शकतो. आपण हे पाहतो की जे हायवे आहेत, चांगले बांधलेले रस्ते आहेत, 2 पदरी 4 पदरी रस्ते आहेत, आणि अशा रस्त्यावर माणूस बेफिकिरीने गाडी चालवतो, बेपर्वाईने गाडी चालवतो. आणि हायवेवर जेवढे अपघात होतात तेवढे शहरातल्या गर्दीमध्ये अपघात होत नाही. कारण शहरातल्या गर्दीमध्ये गाडी चालवणारा माणूस गाडी सांभाळून चालवतो, बेताने चालवतो. आणि हायवेवर गाडी बेपर्वा चालवतो, आणि त्या बेपर्वाईमध्येच कुठेतरी धोका होतो. किंवा ज्या रस्त्यावर अधिक खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये सुद्धा फार वेगाने गाडी पळवता येत नाही, गाडी चालवणाऱ्याला सांभाळूनच गाडी चालवावी लागते. तर असा ह्या दुःख आणि सुखामधला फरक आहे. म्हणून दुःख हे वाईट नाहीये. या दुःखाकडे आपण शिक्षा आणि दंड म्हणून पाहावं. हे जे दुःख माझ्या समोर आलेले आहेत, माझ्यावर कोसळलेले आहेत, तर हे माझ्या कुठल्या तरी चुकीचं दंड मला मिळालेला आहे, म्हणून त्याला स्वीकारणं आणि त्याच्यातून मार्ग काढणं हे महत्वाचं असतं. आता बघा, दंड आणि शिक्षा हे दोन्ही समानार्थक आपण घेत असतो. एखाद्याला दंड केले काय किंवा शिक्षा दिली काय, तर शिक्षा म्हणजे शिक्षण, शिक्षा म्हणजे बोध, शिक्षा म्हणजे जागृती, शिक्षा म्हणजे सुधारणे. आणि दंड सुद्धा जो दिला जातो गुन्हेगाराला, अपराधी व्यक्तीला, चुका करणाऱ्याला, तर त्याचं जीवन सुधारावं, त्याचे दोष त्याच्यामधून निघून जावेत, त्याचे अवगुण किंवा त्याचं अज्ञान नष्ट व्हावं आणि तो अधिकाधिक चांगला माणूस व्हावा. बस हा शिक्षाचा आणि दंडाचा उद्देश आहे. तर इथं सुद्धा ही जी संकट येतात, मग ते कुठल्याही प्रकारचे संकट असोत, बस त्याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. त्या संकटाच्या नावानं बोट मोडण्यात काही अर्थ नाहीये. तर हे आपण शिकावं लागतं. ही जगण्याची कला आहे. या ठिकाणी हा जो आता मला जो विषय दिलेला आहे, कोरोना कालीन कौटुंबिक जीवन आणि कर्तव्य. आता बऱ्याच जणाला असं वाटेल की कोरोना जो व्हायरस आहे, जी महामारी आहे, आणि त्याचा कौटुंबिक जीवनाशी काय संबंध आहे? संबंध आहे मित्रांनो, संबंध आहे. कारण कुठलाही आजार किंवा कुठलीही महामारी, कुठलीही रोगराई ही याचा फक्त आपल्या खाण्यापिण्याशी, हवेशी संबंध नाही. हे तर आहेतच. आपलं खाणं पिणं चुकीचं असेल, हवा दूषित असेल, पाणी दूषित असेल तर आपण आजारी पडतो. पण एवढंच आजाराचं कारण नाहीये. आणखी बरेचशी कारण आजारासाठी कारणीभूत असतात. आता आपण आहार ठीक घेत नाही, वेळेवर घेत नाही, आपला आहार उत्तम नाही, प्रसन्न निद्रा आपल्याला येत नाही, आपण ब्रह्मचर्याचं पालन करत नाही, व्यायाम, आसन, प्राणायाम करत नाही, आपण सदाचारी नाही, दुर्व्यसनी, दुर्गुणी आहोत, आपण यज्ञ करत नाही,
परमात्म्याची भक्ती किंवा प्रार्थना करत नाही, संध्या करत नाही, निसर्ग नियमाचा पालन करत नाही, आपण शास्त्राच्या वचनाच्या विरुद्ध वागतो, असं जर आपण करत असो तर आपण निश्चितच रोगी होणार आहोत आणि अल्पायुषी ठरणार आहोत. याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की उत्तम आहार, प्रशांत झोप, ब्रह्मचर्याचं पालन, सदाचारी बनणं ह्याच्या सुद्धा सदाचारात लपते आयु असं शास्त्रकारांनी सांगितलं. त्याचबरोबर व्यायाम आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, यज्ञ आहेत, वृद्धांची सेवा आहे, स्नान आहे, संध्या आहे, या सगळ्या ज्या गोष्टी शास्त्रकारांनी सांगितलेली जी दिनचर्या आहे त्याचा अवलंब तर आपल्याला करायलाच हवा. पण त्याचबरोबर त्या माणसाची जी प्रसन्नता आहे ती सुद्धा महत्वाची असते निरोगी राहण्यासाठी आणि दीर्घायुष्य होण्यासाठी. जर एखाद्या व्यक्तीच्या परिवारामधलं जर वातावरण गढूळ असेल, मुलं दुराचारी दुर्व्यसनी आहेत, बेकार आहेत, कामधंदा करत नाहीत, फुकट खातात, बसून खातात, आई वडिलांच्या जीवावर जगतात, त्यामुळे घरातलं वातावरण बिघडतं. किंवा आई वडील हे ठीक नसतील, यांच्यामध्ये सतत कटकटी आहेत, तर त्याचाही परिणाम मनाच्या प्रसन्नतेवर होतो. किंवा भावाभावामध्ये जमत नाही, भाऊ बहिणीमध्ये जमत नाही, पती पत्नीमध्ये जमत नाही, पत्नी उलटे उत्तर देते, किंवा कर्जबाजारीपणा आहे, लोकांचं देणं आहे परंतु देणं फेडलं जाऊ शकत नाही, किंवा कोणीतरी मित्रांनी आपल्याला फसवलंय, विश्वासघात केलाय, नुकसान हानी केलेली आहे, आपली आर्थिक हानी केलेली आहे. अशा अवस्थेमध्ये सुद्धा माणसाचं जे मन आहे ते चिंताग्रस्त होतं, तणावग्रस्त होतं, अप्रसन्न होतं. किंवा ज्या परिसरामध्ये आपण राहतो तिथं जर समाजकंटक असतील, दुष्ट लोक असतील, गुंड आणि बदमाश असतील, तर अशा लोकांचा सुद्धा एक तणाव माणसाच्या मनावर येतो आणि मन अप्रसन्न होतं आणि तो आजारी पडायला, त्याच्या आजाराला ते कारण ठरतं. म्हणून संतांनी सांगितलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन जर प्रसन्न असेल, मन जर निरोगी असेल तर शरीरात रोग राहत नाही, आणि शरीर निरोगी असेल तर मनही निरोगी राहतं, आणि मन निरोगी असेल तर शरीरही निरोगी राहतं. यात तनाचा आणि मनाचा असा एक संबंध आहे. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत, अनेक कारण त्याच्यासाठी दिली जाऊ शकतात. तर सगळ्यात महत्वाचं आहे, जर शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मनाला प्रसन्न ठेवणं हे सर्वोत्तम औषधी आहे, सर्वोत्तम औषधी. आणि याच्यासाठी माझ्या हातात जेवढं आहे ते तर मला करावंच लागणार आहे, परंतु बाकीच्या लोकांची सुद्धा ती जिम्मेदारी आहे की त्यांनीही असं पोषक वातावरण निर्माण करावं की जेणेकरून कोणाच्याही मनाला त्रास होता कामा नये. आपल्यामुळे कोणाला त्याच्या मनाला दुःख होता कामा नये, तो चिंताग्रस्त होता कामा नये, याची खबरदारी सुद्धा सगळ्यांनीच घ्यायला हवी. हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून परिवार किंवा कुटुंब ज्याला म्हणतो आपण, तर बस तेवढ्यासाठीचा तो संबंध आहे की घरातलं वातावरण कसं खेळकर राहील, घरातल्या माणसाच्या चेहऱ्यावर कसं हसू खोलेल, जेवढं घर हसरं राहील, मिळून मिसळून त्या घरामधली माणसं जर राहत असतील तर त्या घरातल्या माणसाला, कुण्याही माणसाला कसलाही आजार येत नाही, आणि छाटूक छुटूक थोडासा आला तरी तो जास्त काळ टिकत नाही. हे महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे
नुसतं खानपान चांगलं ठेवलं, अमुक केलं तमुक केलं म्हणजे माणूस निरोगी आणि दीर्घायुषी बनतो असं नाही. तर घरातलं वातावरण, गल्लीतलं वातावरण, गावातलं वातावरण, समाजामधलं वातावरण, राष्ट्रातलं सगळं वातावरण हे सुद्धा पोषक असलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. आजार असो की मृत्यू असो, याला परिवार जिम्मेदार आहे, समाज जिम्मेदार आहे, राज्य व्यवस्था सुद्धा जिम्मेदार आहे. वेदामध्ये एके ठिकाणी येतं, जर एखादा कुपोषणानं मूल मेलं तर राजा त्याला जिम्मेदार आहे असं म्हटले गेलेले. ही राजाची जिम्मेदारी. राजा योग्य नाही म्हणून देशातील जे देशामध्ये काही अशी बाळ जन्माला येतात ते कुपोषणानं मरतात, रोगी जन्मतात. अनेक गोष्टी आहेत. फार लांबलचक विषय होईल, त्याच्यासाठी मी थोडासा खर्च घेतो. सांगण्याचा उद्देश आहे की आपल्याला निरोगी आणि दीर्घायुषी व्हायचं असेल, रोगमुक्त भारत करायचा असेल किंवा विश्वाला रोगमुक्त करायचा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या योग्य पद्धतीनं चालल्या गेल्या तरच माणूस निरोगी आणि दीर्घायुषी बनू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला आणखी आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, कुटुंबाच्या बाबतीमध्ये सुद्धा. आज कुटुंबामधलं जे वातावरण आहे ते दुःखदायक आहे. प्रत्येक जण प्रत्येकाची शिकायत करतो. पती पत्नीमध्ये तक्रारी आहेत, मुलामध्ये वडिलांमध्ये तक्रारी आहेत, भावामध्ये तक्रारी आहेत, बहिणीमध्ये तक्रारी आहेत, सासू सुनेमध्ये तक्रारी आहेत. कुणी कोणाकडे पाहून प्रसन्न नाही, सगळेच तणावामध्ये आहेत. आणि याचं कारण काय आहे? याचं कारण सुद्धा महत्वाचं कारण आहे की आज सगळ्याची जगाकडे आणि जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती प्रदूषित झालेली आहे. जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन चुकीचा झालेला आहे. विचाराला योग्य दिशेकडे घेऊन जायचं असेल तर व्यक्तीचं वाचन आणि श्रवण हे योग्य असणं गरजेचं आहे. आणि शास्त्रकारांनी सांगितलं, वेद, उपनिषद, दर्शनशास्त्र किंवा जे आर्षग्रंथ आहेत त्याचा स्वाध्याय माणसांनी करावा. जिथं सत्याची चर्चा होती त्याच ठिकाणी सत्संगाला जावं. जिथं वेदाची चर्चा होते तेच ऐकावं, त्याच्यावरच चिंतन मनन करावं आणि त्याच्यावर अंमल करावा. तशा पद्धतीने जीवन व्यतीत करावं हे शास्त्र सांगतं. परंतु आज स्वाध्याय राहिला नाही. जिथं सत्संग म्हणून म्हटला तिथं सत्संग राहिला नाही. सत्संग म्हणजे केवळ संतांचा संग असं नाही, तर सत्संग त्याला म्हणतात जिथं सत्याचा विचार केला जातो, जिथं प्रकृती, आत्मा आणि परमात्म्याच्या बद्दलचा विचार केला जातो, वेदशास्त्रांचा विचार केला जातो, त्याला सत्संग म्हणावं. बाकी मग उगीच सत्संग म्हणून सत्संगाच्या नावावर काही जरी चालत राहिलं, कुठल्याही अनार्ष ग्रंथांचं वाचन, पोथ्या पुराण सुरू असतील तर त्याला सत्संग म्हणता येत नाही. जिथं आत्मा, परमात्मा आणि प्रकृती बद्दलचं स्पष्ट विवेचन केलं जात नाही त्या ठिकाणाला किंवा त्या सत्संगाला सत्संग म्हणता येणार नाही. तर आज सत्संग आणि स्वाध्यायाचं लोकांना महत्व वाटेन असं झालेलं आहे. खरोखर जिथं सत्याची चर्चा केली जाते तिकडं लोकांनी पाठ फिरवलेली आहे. सत्संग बंद पडायची वेळ आलेली आहे. पुस्तकं वाचायला कोणाला वेळ नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आज हे जीवन काय आहे, जीवनाचं लक्ष्य काय आहे, याचा सगळ्यांनाच विसर पडलेला आहे. बघा, ज्याला आपण हे जे आर्ष ग्रंथ वाचतो किंवा ऐकतो त्यावेळेलाच आपल्याला कळू शकतं की कुटुंब व्यवस्था, वैदिक कुटुंब व्यवस्था काय आहे, वैदिक सामाजिक व्यवस्था काय आहे, वैदिक राष्ट्र व्यवस्था काय आहे, वैदिक अर्थव्यवस्था काय आहे आणि हे कशासाठी आहे. याचा जर सूक्ष्म विचार केला याच्यावर तर आपल्याला हे लक्षात येईल की या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत
ह्या सगळ्या व्यवस्था व्यक्ती आणि समष्टी या सगळ्यांना उन्नती करण्याची संधी देणाऱ्या व्यवस्था आहेत. शारीरिक, आत्मिक, मानसिक सगळ्याच प्रकारचा विकास, सगळ्याच प्रकारची उन्नती या माध्यमातून म्हणजे त्या व्यवस्थेनुसार आपण जर व्यवस्था लागू केली आणि त्या व्यवस्थेला जर आपण त्याचा जर अंगीकार केला तर निश्चितच आपण आपलं जे लक्ष्य आहे ते गाठू शकतो. मनुष्याचं जे अंतिम लक्ष्य आहे मोक्ष प्राप्ती किंवा दुःखातून मुक्ती किंवा परमात्म्याचे दर्शन, ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी कुटुंब व्यवस्था सहाय्य करते, सामाजिक व्यवस्था सहाय्य करते, राजकीय व्यवस्था सहाय्य करते आणि वैदिक अर्थव्यवस्था सुद्धा त्याला सहकार्य करत असते. म्हणजे माणूस जर परिवार, समाज हे सगळ्यांचे जर नियम पाळत गेला तर त्याला इहलोक सिद्ध करता येतो, हे जीवन सुखमय बनवता येतं आणि त्याचबरोबर पारलौकिक जीवन किंवा पुढचं मिळणारा जो जन्म आहे तो सुद्धा याच्यापेक्षा चांगला बनवता येऊ शकतो. ज्याला अभ्युदय आणि निःश्रेयस सिद्धी म्हणतात. तर हे अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्हीची सिद्धी प्राप्त करण्यासाठी परिवार किंवा कुटुंब ही साधना स्थळी आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. चुकीचं होणार नाही. कुटुंब व्यवस्था म्हणजे नुसतं कामाचं वाटप नाहीये, तुम्ही अमुक करावं, तुम्ही तमुक करावं, तुम्ही तमुक करावं एवढंच नाहीये, तर ही साधना सुद्धा आहे. इथं अध्यात्म सुद्धा काम करतो. इथं देशभक्ती आणि ईशभक्तीचे धडे शिकवले जातात. घर किंवा कुटुंब म्हणजे देशभक्तीची आणि ईशभक्तीची पाठशाळा आहे असं जरी मी म्हणालो तर ते चुकीचं ठरणार. आणि हे जोपर्यंत परिवारातल्या व्यक्तीला कळत नाही तोपर्यंत परिवारामधली जी शिस्त आहे किंवा जी व्यवस्था वेदांना घालून दिलेली आहे त्याचं महत्व त्याला कळत नाही. आज परिस्थिती अशी आहे, वेळ फार थोडा आहे माझ्याकडे शिल्लक, परिस्थिती अशी आहे की मिळून एकत्रित राहावं कोणाला वाटत नाही. एकत्रित राहणं म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर दडपण येणं, आपल्या इच्छा अपेक्षांना आळा बसवणं, पारतंत्र्याचं जीवन जगणं असं लोकांना वाटतं. आणि त्याच्यामुळं आज मिळून राहण्यामध्ये कुणालाही रस नाहीये. जोपर्यंत आई वडील कामाचे आहेत तोपर्यंत मुलाला ते हवे आहेत. आई वडील बेकार झाले, बिना कामाचे झाले की ते नकोशे वाटतात. मुलगाही जोपर्यंत मुलं आई वडिलांच्या उपयोगाचे आहे तोपर्यंत आई वडिलांना मुलं हवीशी वाटतात. ते जर बिना कामाची झाली तर तेही नकोशे वाटतात. अशाच प्रकारे सगळ्या गोष्टी आहेत. आज आपण हे शिकलेले पिढीमध्ये आपण पाहतो, विवाह जुळवत असताना विशेष करून आता दिवेजींना माहिती आहे सगळं की मुली एखादं स्थळ बघतात, पसंत करतात, पसंत पडल्यानंतर एक अखेरचा प्रश्न विचारतात, घरामध्ये कोण कोण आहेत. आणि तिला जर हे सांगण्यात आलं की घरामध्ये मुलाचे आई वडील आहेत, भाऊ बहिणी आहेत, तर लगेच उत्तर येतं विचार करून सांगतो. म्हणजे आई वडील नको, भाऊ बहिणी नको, आपण फक्त दोघे राजा राणी बस एवढंच ते बघतात. परंतु ही जी व्यवस्था आहे अत्यंत घातक व्यवस्था आहे. थोडं सुरुवातीला जरा चांगलं वाटतं परंतु नंतर बऱ्याचशा अडचणी येतात. काय काय अडचणी येतात ते मला सांगायची गरज नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये हे असं वातावरण थोडं बहुत आहेच, त्याच्यामुळे त्याचे घाटे काय आहेत ते त्यांचं त्याला कळतं. फार अडचणी येतात माणसाला. इथं खरं तर घराला ग्रह म्हटलेलं आहे. इथं आता ग्रह म्हटलेलं आहे. ग्रह म्हणजे ग्रहण करणं. परमात्माचंही नाव ग्रह आहे, कारण तोही चर आणि आचर ह्या सगळ्यांचं ग्रहण करतो. आणि घराला सुद्धा ग्रह का म्हणतात तर आपण
परमात्म्याच्या आश्रयामध्ये असतो. परमात्म्याने आपल्याला ग्रहण केलेलंच आहे आणि आपलं घरी त्याच्या आश्रयामध्येच आहे. अर्थात ज्या घरामध्ये परमात्म्याची भक्ती केली जाते, परमात्म्याला ग्रहण केलं जातं, स्वीकारलं जातं, ते घर खऱ्या अर्थानं घर आहे असं म्हणायला हरकत नाही. परमात्मा तर परमात्म्यानं आपल्याला ग्रहण केलेलंच आहे, पण आपण परमात्म्याला ग्रहण करतो की नाही ते आपली मर्जी. आणि जे लोक परमात्म्याला ग्रहण करत नाहीत, स्वीकारत नाहीत, मानत नाहीत, अशा लोकांचं घर हे खऱ्या अर्थानं घर म्हणायच्या लायकीचं नसतं. कारण तिथं परमात्म्याचं अधिष्ठान नाही. तर हे परमात्म्याला मानणं, परमात्म्याचा भक्त होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं काय करावं, काय गरज आहे? परमात्म्याला नाही मानलं तर काय आपण उपाशी बसतो का, चूल बंद होते का, असंही काही लोकांचं म्हणणं असतं. आता हा फार मोठा विषय आहे, जेवढं सांगेल तेवढं कमी आहे. मला थोडस मूळ मुद्द्यावर थोडस यायचं आहे की हे जे घर आहे, या घराला वेदामध्ये देवपुरी, देवनगरी म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरीत घरामधली जी माणसं आहेत ती देवासारखी असावीत किंवा देव होण्याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा. हा महत्वाचा मुद्दा आहे. तसं तरी विवाह कोण करावा, कोण करू नये, याबद्दलही मनुस्मृतीमध्ये बरंच काही सांगितलेलं आहे. तर जे विद्वान लोक आहेत, 40 वेदाचे जे ज्ञानी लोक आहेत, युवक आणि युवती आहेत, जे सदाचारी आहेत, सद्गुणी आहेत, सुस्वभावी आहेत, सुकर्मी आहेत, पुरुषार्थी आहेत, अशा लोकांनी विवाह करावा. म्हणजे अशा लोकांना विद्वांस देव, अशा लोकांना देव म्हटलेलं आहे की अशा लोकांचा भरणा घरामध्ये असावा. पण आता ही सगळीच व्यवस्था बिघडलेली, तरी सुद्धा काही हरकत नाही. ग्रहस्थामध्ये आल्यानंतर काही ना माणसानं देव बनण्याचा प्रयत्न करावा, हे महत्वाचं आहे. आणि देव कोणाला म्हणतात तर देतो तो देव जो इतरांना सुख देतो, इतरांची सेवा करतो, इतरांना आपलंसं मानून त्याच्या सुखादुःखामध्ये सामील होतो, नाते जपतो, प्रेम देतो, आदर देतो, त्यांची कदर करतो, त्यांचं कल्याण चिंतितो. ह्या सगळ्या गोष्टी या देवत्वामध्ये येतात. तर इथं हे सगळं का करावं? देव कशासाठी बनावा? काय उगीच लोकांची सेवा करावी? कशासाठी त्यांच्यासाठी मरमर करावी? काय करायचं आपल्याला? हा जो विचार आहे, हा नास्तिकतेचा विचार आहे. असा विचार करणारा माणसाला त्या माणसाचं ध्येय कळालेलं नाही, त्याला मरण कळालेलं नाही, मृत्यू कळालेला नाही. आज बरेच लोक मृत्यूला घाबरतात, मरणाची भयंकर भीती त्यांना असते, स्वतः मरायची भीती असते आणि कुणी मेला तर त्यालाही भीतात लोक. जेव्हा की मृत्यू हा सगळ्यांच्या जीवनामधली निश्चित घटना आहे. आपण अनेकदा मेलो, अनेकदा जन्मलो, अजूनही आता जन्मलोय तर मरणारच आहोत, पण तरी भीती वाटते. त्याचं कारण आहे अज्ञान. आणि या अज्ञानापोटी आपल्याला मरणाची भीती वाटते. परंतु खरं तर मृत्यू हा शाप नसून मृत्यू हे वरदान आहे. पुन्हा पुढे जाण्याची संधी आहे. जसं गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी म्हटलं, मृत्यू म्हणजे काय? जुने फाटलेले कपडे सोडणे आणि नवीन धारण करणे. जुन्या जीवनाचा अंत आणि नव्या जीवनाची सुरुवात, याचं नाव आहे मृत्यू. परंतु हे कळतं कुठं? काही जणांचा तर पुनर्जन्मावर विश्वास नाही. मग अशा लोकांना तर फारच भीती वाटते मरणाची. मेल्यावर माझं काय होईल? पुन्हा हे मिळतील का नाही? पुनर्जन्म कोण बघितलाय? वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात. तर या ठिकाणी केवळ जन्मणं, जगणं आणि मरणं एवढंच माणसाचा उद्देश नाही, जगण्याचा अर्थ नाहीये. याच्या पाठीमागे एक उद्देश असला पाहिजे आणि तो उद्देश आपल्याला समजला पाहिजे की कशासाठी आपण जन्मतो, कशासाठी हे सगळं खातो, पितो, सगळा व्यवहार करतो, प्रपंच करतो आणि मरतो.
बस जन्माला येणं आणि मरणं एवढंच काम आहे का आपलं, याचं चिंतन करणं गरजेचं. आणि ज्याला हे समजलं की ह्या जीवनाचा जो उद्देश आहे मनुष्याच्या जीवनाचा, त्यांनी आपल्या जीवनामध्ये परमात्म्याचे दर्शन करण्याचा, परमात्म्याची प्राप्ती करण्याचा किंवा मुक्ती प्राप्त करण्याचा, मोक्ष प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जो व्यक्ती त्या दिशेने वाटचाल करतो त्याच्या जीवनाला अर्थ आहे, नाहीतर बाकीचं जीवन व्यर्थ आहे, वाया घालवतो आपण जीवन सगळं. आणि मग हे जर कळालं आपल्याला की आपल्याला परमात्म्याच्या पर्यंत पोहोचायचं आहे, परमात्म्याचा खरा भक्त बनायचा आहे, परमात्म्याचे दर्शन करायचे, मुक्ती प्राप्त करायचे, जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर जायचंय, हे ज्या वेळेला केलं, हे ज्या वेळेला समजलं की मग परमात्म्याची भक्ती करायची म्हणजे परमात्म्याची आज्ञा पालन करायचं. आणि परमात्माच आज्ञा करतो, मुलांना सांगतो की तू आई वडिलांची सेवा कर, मुलीला सांगितलं जातं तू तुझ्या सासू सासऱ्यांची सेवा कर, भावांना सांगितलं जातं तुम्ही आपसामध्ये गोडी गुलाबीनं राहा, एकमेकांचं हितचिंतन करा, बहिणी बहिणीमध्ये द्वेष करू नका, भावा बहिणीमध्ये द्वेष होऊ नये, पती पत्नीमध्ये सुद्धा द्वेष होऊ नये, द्वेष कुणाचाही करू नका, तिरस्कारानं द्वेषानं कुणाचं आतापर्यंत भलं झालेलं नाही. द्वेष करणं, ईर्ष्या करणं हा धर्म नाहीये, तर प्रेम करणं हा धर्म आहे, एकमेकाला समजून घेणं हा धर्म आहे, एकमेकांचं हितचिंतन करणं, सेवा करणं हा धर्म आहे. आणि मला हे केलं पाहिजे, परमात्म्यानं सांगितले ना गोडी गुलाबीनं राहा, मिळून मिसळून राहा, घरामध्ये कुणीही माणूस आपल्यापासून तुटता कामा नये, दुखावता कामा नये. मला दुःख झालं हरकत नाही, पण माझ्या घरातल्या एकाही व्यक्तीला माझ्यापासून दुःख होता कामा नये याची खबरदारी घेत वागा, एकमेकावर विश्वास ठेवा, कुणी चुकलं माकलं तरी त्याला सांभाळून घ्या, समजून घ्या, समजदारीनं वागा आणि वागवा. हे सगळं ही आज्ञा परमात्म्याची समजून आपण हे सगळं केलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेला लोक म्हणतात मला सेवा करायची होती हो, सुनबाई म्हणते, पण तो सासू सासरे चांगले नाहीत, चांगले असते तर जरूर सेवा केली असते. मला सेवा करायची होती पण नवरा चांगला नाही, नवरा म्हणतो मला पत्नीशी फार चांगलं वागायचं होतं पण ती चांगली नाही. छोटा भाऊ म्हणतो मला, मी भावाला मोठा राम मानला असतं परंतु रामासारखा माझा मोठा भाऊ नाहीच. मोठा भाऊ म्हणतो माझ्या धाकट्या भावाला मी भरत समजून लक्ष्मण समजून वागावं म्हणत होतो, पण ही भाऊ माझ्या लक्ष्मणासारखे आणि भरतासारखे नाहीतच. आणि मग अशा पद्धतीने एकमेकावर आपण काहीतरी ढकलून देतो आणि बस अशा पद्धतीने हे सगळं चालतं. परंतु इथं आई वडील कसे का असत नाहीत, हे सगळे परमात्म्याने माझ्यासाठी यांना जोडून दिलेलं आहे, तर मला यांची सेवा करायचीच आहे. आता कशी करायची तुमची खुबी आहे, तुमची कुशलता. चांगल्याशी कोणी चांगलं वागल हो, परंतु दुष्टांशी सुद्धा चांगलं वागता आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर इथं बस परमात्म्याची आज्ञा आहे ना, सेवा करा, समर्पण भावना ठेवा, एकमेकांना जोडा, तर हे सगळं आपण केलं पाहिजे. परमात्म्याची आज्ञा समजून केलं पाहिजे. आणि जो आज्ञेचं खरोखर पालन करतो तो परमात्म्याच्या कृपेचा पात्र होतो आणि त्याचं हे लोक जे आहेत तेही सुधारतं, सुखमय होतं आणि पुढचा जन्म सुद्धा त्याचा सुखाचा ठरतो. अजून वेळ आहे का? 5 मिनिट. एक दृष्टांत देऊन मी संपू इच्छितो, एक थोडेसे वेळ लागेल त्याला. एक दृष्टांत असा आहे की जीवन कसं आहे आणि कशा पद्धतीने घेऊ शकता आपण. 10 मिनिट घ्या, हरकत नाही. ठीक आहे. म्हणजे हे जे जीवन कसं आहे आणि इथं आपण नेमकं काय साध्य करायचं हे सहज सोप्या पद्धतीनं समजावं या दृष्टिकोनातून एक दृष्टांत मी देतोय. एक राजा होता आणि तो निपुत्रिक होता आणि हा राजा बस आता वृद्ध झाला, मरणासन्न होता, मृत्यूशय्येवर, बस अजून थोडीशी वेळ होती.
मंत्रिमंडळ जे होतं ते चिंतित झालं की आता राजा बस जायच्या वाटेवर आहेत आणि राजाला पुत्र नाही, कोणी वारसदार त्यांनी नेमलेला नाही. राजाच्या गेल्यानंतर ह्या राज्याचं काय करायचं, कुणाला गादीवर बसवायचं, कसं करायचं. आणि मग हे सगळ्यांनाच प्रश्न होता. मग प्रधानजी जे आहेत त्यांनी ते राजाजवळ गेले आणि राजांना म्हणाले की महाराज बस आता तुमची इथून जायची वेळ झालेली आहे, पण तुमच्या नंतर या गादीवर कुणाला बसवावं हे जर तुम्ही जाण्याच्या अगोदर सांगितलात म्हणजे बरं होईल. त्यावेळेला राजानं सांगितलं की प्रधानजी असं करा, मी मेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये माझी अंत्येष्टी करा आणि ज्यावेळेला अंत्येष्टी करून परत यायला निघाल घराकडं त्यावेळेला रस्त्यामध्ये तुम्हाला जो पहिला माणूस भेटेल त्याला 5 वर्ष गादीवर बसवा आणि त्याला हेही सांगा की 5 वर्ष संपल्यानंतर तुम्हाला घोर घने जंगल में घनदाट अरण्यात सोडण्यात येईल आणि ज्यानंतर त्या माणसाला अरण्यात सोडून याल, परत येताना पुन्हा पहिल्यांदा भेटेल तुम्हाला रस्त्यामध्ये त्याला पुन्हा 5 वर्ष गादीवर बसवा. 5 वर्ष संपली की त्यालाही जंगलात सोडा. पुन्हा येताना जो पहिला मिळेल त्याला पुन्हा बसवा. अशा पद्धतीने क्रम चालू द्या म्हणाले. ठीक आहे म्हणाला तो. आणि मग राजाचं देहावसान झालं, अंत्येष्टी संस्कार करून ज्याला परत निघाले प्रधानजी, त्याला वाटेत कोणीतरी भेटायचं असतंच, भेटतोच माणूस. एक माणूस भेटला, त्याला प्रधानने निवेदन केलं की राजाचं असं म्हणणं आहे, राजाची आज्ञा आहे की जो पहिला भेटेल त्याला 5 वर्ष गादीवर बसवायचं. तर तू पहिल्यांदा पहिला भेटलायस तर तुला 5 वर्षात राजाची गादी सांभाळावी लागेल आणि हे लक्षात ठेव की 5 वर्ष संपल्यानंतर तुला जंगलामध्ये सोडण्यात येईल, घनदाट जंगलामध्ये सोडण्यात येईल. तो माणूस खूप आनंदित झाला. काहीही न करता 5 वर्षासाठी गादी आपल्याला मिळते, कोण सोडतं. तो लगेच तयार झाला आणि तो गादीवर बसला. तो खाण्यापिण्याचा शौकीन होता. बस 5 वर्ष खाण्यापिण्यामध्ये घालवले. 5 वर्ष कशी गेले त्याला कळाले नाहीत. प्रधानजीने 5 वर्ष संपल्या त्या राजाला म्हणाला की महाराज आता तुमचे 5 वर्ष संपलेली आहेत, आता पहाटे तुम्हाला जंगलामध्ये सोडून यायचंय, तयार राहा. ज्याला जंगलामध्ये सोडायचं म्हटल्यावर मग छाती बुडवू लागला की आता माझं जंगलात काय होईल, आता काय होईल, आता तुमचं तुम्ही बघा, राजाची आज्ञा मला तर पालन करावेच लागणार. आणि तो त्याला सोडून आला जंगलामध्ये. पुन्हा दुसरा वाटेत भेटला, त्याला हे सांगितलं, तोही तयार झाला आणि त्याने तो नाच गाण्याचा शौकीन होता, नाच गाण्यामध्ये 5 वर्ष घालवले. आणि पुन्हा त्याला ज्याला जंगलात सोडायला घेऊन जाण्यात आलं त्याला तोही रडू लागला. त्याच्यानंतर पुन्हा तिसरा माणूस भेटला. तो तिसरा माणूस म्हणाला की मी उगीच साधा माणूस आहे, कशाला उगीच मला राजा बनवता, आणखी कोणी दुसरा बघा. नाही म्हणले, पहिल्यांदा तूच दिसलायस, राजाची आज्ञा जो पहिला दिसेल त्याला बसवायचं, तुला बसावंच लागेल. ठीक आहे म्हणाला, तर राजाची आज्ञा आहे तर मग काय करायचं. आणि तो बसला गादीवर. त्या माणसानं 5 वर्ष फार चांगल्या पद्धतीने गादी सांभाळली. राजाचे जे प्रजेविषयी जे कर्तव्य असतात ते सगळेच केले. प्रजेला अगदी सुख सुविधा ज्या आहेत त्या दिल्यास प्रजा खुश होती, प्रसन्न होती. सगळी व्यवस्था त्यांनी, राजाचं कर्तव्य जे जे असतं ते सगळं प्रजेसाठी केलं. तो राजाचा प्रजेचा हवासा झाला, लोकप्रिय बनला. आणि हे करत असताना त्यांनी एक गोष्ट विसरली नाही, 5 वर्ष संपल्यानंतर मला जंगलात जायचंय. यापूर्वी 2 जणांना ज्या जंगलात सोडलं होतं, आता राजाकडे सगळी व्यवस्था आहे, शक्ती आहे, ताकद आहे, माणसं आहेत, यंत्रणा आहेत. त्यांनी काय केलं, ते जंगल सगळं साफ केलं 5 वर्षात. आणि त्या जंगलाच्या ठिकाणी अगदी रमणीय असं त्या जंगलाला रमणीय बनवून टाकलं. सुंदर बगीचा बनवलंय, काय काय बनवलं, म्हणजे अगदी निर्भय असं वातावरण, नयनरम्य असं वातावरण, सुंदर असं वातावरण तिथं निर्माण केलं. सगळी 5 वर्षामध्ये इकडे राज्य सांभाळता तिकडची सोय केली. आणि मग 5 वर्ष संपल्यानंतर राजा स्वतः प्रधानजीला म्हणतोय की प्रधानजी, माझे 5 वर्ष संपले, आता चला मला जंगलात सोडायला नेऊन सोडा. त्यावेळेला त्या प्रधानजीने म्हणाला, आता महाराज
त्या जंगलालाही तुम्ही मंगल करून टाकलात, आता कुठं सोडायचं? तर आपलं जीवन सुद्धा तसंच आहे बघा. आपल्यालाही परमात्म्याने 100 वर्षाची संधी दिलेली आहे. आता या 100 वर्षाच्या संधीत आपण सोनं करायचं की काय करायचं हे आपण ठरवायचं. त्या पूर्वीच्या 2 राजासारखं आपण जगायचं आणि ते दिलेली संधी वाया घालवायची, की या 3ऱ्या राजासारखं त्याचं सोनं करायचं हे आपण ठरवायचं. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की हे जन्म एवढं जगणं आणि मरण्यापुरतं नाहीये. तर ह्या जन्मामध्ये राहून हे जन्म तर या जीवनात तरी सुखी व्हायचंच आपल्याला, यशस्वी व्हायचंय. पण तो पुढचा जन्म सुद्धा याहीपेक्षा आपल्याला चांगला मिळावा, त्याची सुद्धा तयारी या जन्मात करता येऊ शकते. हा विचार आज लोकांनी करायचा सोडून दिलाय. आणि ज्यांना हा विचार ज्यांच्या डोक्यात कधी आला नाही, ती माणसं तात्पुरता विचार करू लागलेत. आणि कशासाठी उगी लोकांच्यासाठी मरमर करायची, कोणाची सेवा करायची, काय म्हणून करायची, कुणाला पोसायचं, आपली कमाई आपण खाऊ, आपण मौज मजा करू, बस एवढ्यापुरतं सगळं चिंतन चाललंय. ती माणसं आपलं आयुष्य वाया घालवतात. त्यांना ही कुटुंब व्यवस्था कळाली नाही, समाज व्यवस्था वगैरे, आता त्या सगळ्या दूरच्या गोष्टीत वेळ फार थोडा राहिलेला आहे. तर या ठिकाणी एक कवीची कविता सांगतो, ती अगदी बोलकी आहे आणि बरंचसं काम या कवितेमधून कवीने केलेलं आहे. माझं काम हलकं केलेलं आहे आणि तुम्हालाही आनंद वाटेल तेवढी कविता ऐका आणि मग आपण इथं विराम देऊयात. या कवितेचं नाव आहे घटस्फोट. नवरा बिचारा काय म्हणतो थोडंसं ऐकून घ्या, पटलं तर हो म्हणा, नाही तर सोडून द्या. नवरा बिचारा काय म्हणतो थोडंसं ऐकून घ्या, पटलं तर हो म्हणा, नाही तर सोडून द्या. क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका. क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका. घरातल्या मोठ्या माणसाला चरचर बोलू नका. काय उपयोग आहे तुमच्या उच्च शिक्षित असण्याचा? काय उपयोग आहे तुझा, पत्नीला म्हणतो, काय उपयोग आहे तुझा उच्च शिक्षित असण्याचा? मुळीच गर्व करू नको थोडं बरं दिसण्याचा. उगी सुंदर दिसतेस म्हणून गर्व करू नकोस, उच्च शिक्षित आहेत म्हणून आपलं काही घरामध्ये मोठ्यांना, थोरा मोठ्यांना काही चर्चा बोलू नकोस. नोकरी करतेस, हातभार लावतेस, चांगली गोष्ट आहे. नोकरी करतेस, हातभार लावतेस, चांगली गोष्ट आहे. फडफड तुझं बोलणं कुठं बेस्ट आहे, परंतु तुझं बोलणं बेस्ट नाहीये. आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू. आईशी सलगी करताना तुझ्या आईशी जेवढं सलगीने बोलतेस आणि इकडं माझ्या आईशी भांडण करतेस, तर आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू. आयुष्यातील सुखाचे क्षण उगीच नको सांडू. आयुष्यातील सुखाचे क्षण उगीच नको सांडू. स्वच्छता टापटीप घर पाश असावं. स्वच्छता टापटीप घर पाश असावं. याचा अर्थ असा नाही की घरात कुणी नसावं. याचा अर्थ असा नाही की घरात कुणी नसावं. थकलेले आई वडील सांग कुठे जातील. थकलेले आई वडील सांग कुठे जातील. आई बाबा आजी आजोबा मुलाकडेच तर राहतील. आई बाबा आजी आजोबा मुलाकडेच तर राहतील. खरं सांग, या मुद्द्यावर भांडण व्हायला पाहिजे का? खरं सांग, या मुद्द्यावर भांडण व्हायला पाहिजे का? म्हातारपणी त्यांनी आश्रमात जायलाच पाहिजे का? म्हातारपणी त्यांना आश्रमात जायलाच पाहिजे का? अशिक्षित आहेत, साधे आहेत, मान्य आहेत मला. माझे जे आई वडील आहेत, माझी जी माणसं आहेत, ती अशिक्षित आहेत, साधे आहेत, मान्य आहे मला. याचा अर्थ असा नाही की त्यांना घालून पाडून बोला. याचा अर्थ असा नाही की त्यांना घालून पाडून बोला. आई वडिलाचे दिसणं नाही, आई वडिलाचे दिसणं नाही असणं महत्वाचं असतं. आई वडिलाचे दिसणं नाही असणं महत्वाचं असतं. म्हातारी माणसं घरात असतील तर घरही शोभून दिसतं. म्हातारी माणसं घरात असतील तर घरही शोभून दिसतं. आई वडील घरात असणे हा इंटेरियरचाच भाग आहे. आई वडील घरात असणे हा इंटेरियरचाच भाग आहे. समजू नको सुरकुतलेला चेहरा हा पॉश हॉलचा डाग आहे. समजू नको सुरकुतलेला चेहरा हा पॉश हॉलचा डाग आहे. खर्च होतो होऊ दे खर्च, आशीर्वाद मिळेल. खर्च होतो होऊ दे खर्च, आशीर्वाद मिळेल. तू म्हातारी झाल्यावर तुला सर्व काही कळेल. तू म्हातारी झाल्यावर तुला सर्व काही कळेल. शिकली सवरली मुलगी तू, यावरून घटस्फोट हवेत. शिकली सवरली मुलगी तू,
यावरून घटस्फोट व्हावेत. लाखोचे पॅकेज असलं तरी मार्क शून्य आहेत. लाखोचे पॅकेज तुला मिळत असले तरी मार्क शून्य आहेत. तुझ्या आईवडिलांचा मी आदर करतो. पाहतेस ना चालताना मी त्यांचा हात धरतो. तुझ्या आईवडिलांचा मी आदर करतो. पाहतेस ना चालताना मी त्यांचा हात धरतो. थकलेल्या देहासोबत आपलं तुपलं करू नकोस. थकलेल्या देहासोबत आपलं तुपलं करू नकोस. माणसांना दूर करून वस्तूंनी घर भरू नकोस. माणसांना दूर करून वस्तूंनी घर भरू नकोस. म्हाताऱ्यांना काही नको फक्त गोड बोला. म्हाताऱ्यांना काही नको फक्त गोड बोला. म्हण ना तू सासूबाई वालाच्या शेंगा सोला. म्हण ना तू सासूबाई वालाच्या शेंगा सोला. अशा प्रकारची ही कविता आहे. अगदी मार्मिक आहे. वेळ बराच झाल्यामुळं आणि वेळ माझ्याजवळ नसल्यामुळं बाकीच्या ज्या गोष्टी आमच्या नयन कुमारजींना आणखी काही विश्लेषण हवं होतं तर ते काही आता विश्लेषण करणं संभव नाहीये. तर एवढं जे काही आहे जे मला माझे विचार त्या अनुषंगाने मांडण्यास ही संधी मिळाली. महाराष्ट्र सभेनं ही संधी मला उपलब्ध करून दिली. सभेचं माझ्यावर कृपा आहे, प्रेमही आहे आणि त्याच्यामुळे ही संधी मला मिळत असते. मी म्हणत